तर ते आकडे जरा समजून घ्या. कोणीही कुठे जात नाही. ज्यांना जायचं ते गेले. सगळे पक्षाबरोबर मजबूतीने उभे आहेत. आता का निवडणुका नाही आहेत. लोकसभेच्या निवडणुकांना जवळजवळ अजून 3 वर्ष आहेत. आणि सर्व खासदारांचे आमचं शिवसेना पक्षप्रमुखांचं संवाद सुरू आहे. आता तृणमूलमध्ये फूट पडली. 20 खासदार फुटले, 22 खासदार फुटले. आम्ही म्हणतो नावं दाखवा ना. जी तुम्ही नावं दिलेली आहेत लोकसभा अध्यक्षांना, ती अद्याप का जाहीर करत नाहीत? अमित शहांची ही एक स्ट्रॅटेजी असते. एक वावटळ निर्माण करायची. फुटले 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 ज्यांना फुटायचं आहे ते फुटतात. तुम्ही त्यांना जरी पायघड्या घातल्यात तरी जी बेईमानीची मानसिकता जो किडा एखाद्याच्या अंगात शिरला की तो कॅन्सरप्रमाणे संपूर्ण शरीर पोखरतो, मन आणि मेंदू पोखरतो. मग तुम्ही 35, 36, 36, 40 वर्ष जरी पक्षात सर्व पदं उपभोगलीत तरी कोणत्याही कारणानं लोक बाहेर हल्ली देशभरात जाताना मला कारण निवडणूक आयोग आणि देशाचे गृहमंत्री, ईडी, सीबीआय आणि न्यायालय जोपर्यंत ह्या संस्था निष्पक्षपणे काम करत नाही तोपर्यंत अशा प्रकारची तोडफोड आणि फूट ही होत राहणार. पण विनायक राऊत एकीकडे जाहीररित्या मान्य करतात की त्यांना संपर्क साधला जातो. कोणाला? विनायक राऊतांना? विनायक राऊतांना संपर्क साधला जातो असं त्यांनी न्यूज मराठीला प्रतिक्रिया दिली. मग साधूच आहे ना संपर्क साधला म्हणून काय झालं? विधानसभेमध्ये एकत्र बसतात, संसदेमध्ये एकत्र बसतात, संपर्क होतच असतो. पण राऊसाहेब, तुम्ही म्हणतात की नजीकच्या काळात आता काही निवडणुका नाहीत त्यामुळे हे काही शक्य नाही. पण आता पंतप्रधान आणि अमित शहांचं मुख्य लक्ष असेल नारी सन्मान विधेयक संसदेत मंजूर करणं, त्याबरोबर जी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आहे त्यासाठी जो नंबर गेला. अगदी बोलायचं तर काय घंटा नारी सन्मान योजना. काल मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारे मीनाक्षी नटराजन या नारीचा अर्ज बाद केला, हा काय नारी सन्मान झाला? ज्या बेकायदेशीर पद्धतीनं, नियमबाह्य पद्धतीनं एक गांधीवादी प्रामाणिक नारी मीनाक्षी नटराजन हिचा अर्ज अमित शहांच्या दबावाखाली मध्य प्रदेशमधून फेटाळला. काँग्रेसचं निवडून आणण्या इतकी ताकद असताना सुद्धा कोणत्या कारणाने फेटाळला ते त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये काहीतरी एक गुन्हा लपवला असं ते FIR लपवला. मुळात हा FIR नाहीच आहे. तेलंगणामध्ये कुठल्या तरी एका प्रकरणामध्ये त्यांना एक नोटीस आली. हा FIR नाहीये. लक्षात, हा FIR नाहीये. तरीही या नारी शक्ती, नारी वंदना, अमित शहा या नारी वंदनेचं काय मातेरं केलं? नियम सगळ्यांना सारखे पाहिजेत ना. पुरुषांना वेगळे, नारीला वेगळे, नाऱ्याला वेगळे असं नाही ना. त्यात अशाच एका प्रकरणात झारखंडमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार परिमल नाथवानी यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी दिसल्या. रिटर्निंग ऑफिसरला त्यांना 24 तासाची मुदत दिली त्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी. लक्षात घ्या, नियम एक आहे ना सगळ्यांना. झारखंडमधला रिटर्निंग ऑफिसरने भाजप पुरस्कृत उमेदवाराला, जे उद्योगपती आहेत, त्यांना 24 तास मुदत दिली. ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करा. आणि त्याच वेळेला एका खोट्या प्रकरणात एक नारी ज्यांच्यासाठी तुम्ही बिल आणत आहात राज्यसभेत, लोकसभेत, त्या मीनाक्षी नटराजन देशाच्या राजकारणातली एक प्रामाणिक राजकीय कार्यकर्ती, तुम्ही तिचा अर्ज फेटाळता. म्हटलं कसलं घंटा नारी वंदना? हा घंटा शब्द तृणमूल काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण झालं.